अशा अनेक योजना आहेत जे माझ्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्याच्या सहकार्यानं सन्माननीय पालकमंत्री महोदय असतील, सन्माननीय जिल्ह्याचे मंत्री असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे पालक सचिव हर्षदीप कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाभरामध्ये विकासाचा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत ज्यांच्यासाठी जी योजना आहे त्यांच्यापर्यंत ते लाभ पोहोचला पाहिजेत असा आग्रह जिल्हा प्रशासनाचा आहे। आणि त्या माध्यमातून आम्ही पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान हे 3 शब्द आम्ही प्रशासनामध्ये ठेवून त्याचा त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आणखी चांगलं काम आम्ही जिल्ह्यामध्ये करू। मी नेहमी म्हणत असतो की केवळ आम्ही कोर्टामध्ये न्याय देतो, परंतु आमच्यापर्यंत केसेस न येऊ देण्याचं काम हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि तुमचं आहे। तुम्ही तिथंच न्याय दिला तर कोर्टात केस येत नाही। म्हणजे न्याय हा आम्हीच देत नाही तर न्याय हे कलेक्टर साहेब, पोलीस, तुम्ही सगळे अधिकारी कर्मचारी, सगळ्या महिला, तुम्ही पुरुष सगळेजण न्याय देत असता। रस्त्यानं चाललेला असताना आपण दुसऱ्याला साडी देतो म्हणजे न्याय दिलेला असतो। नवरा आपल्या बायकोबरोबर चांगला बोलतो म्हणजे त्या बायकोला न्यायच मिळालेला असतो। तुम्ही तुमची तक्रार मांडली गेली पाहिजे, तक्रार मांडताना तुम्ही निर्भीडपणे मांडली गेली पाहिजे। आणि इथे उपस्थित मातांना आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींना मी हा सल्ला देईन, कुठल्याही अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय अन्याय दूर होत नसतो। तुम्ही वाचा जर फोडली तर त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते आणि मगच तुम्हाला न्याय मिळू शकतो। अन्याय जर तुम्ही निपुटपणे तोंड बंद ठेवून, मूग गिळून जसं आपण म्हणतो असा जर तुम्ही सहन केला तर अन्याय करणारा आणखी धीट बनत जातो, शेफारतो आणि माझ्या भाषेमध्ये माजतो। हा माज रोखला गेला पाहिजे। अल्पवयीन मुलींना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे।